श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. भक्त हो, गणेश चतुर्थी आता जवळ येत आहे. आपल्या बाप्पाचं आगमन आता होणार आहे. प्रत्येक घराघरात आनंदाचा सण साजरा होत आहे, कारण आपल्या सर्वांचाच लाडका श्री गणेश आपल्या घरी येत आहे. त्यामुळेच आज मी गणेश चतुर्थी विशेष गणेश कथा सांगणार आहे. एकदा काय झाले, स्वर्गलोकामध्ये धनाचे देवता कुबेर देवता यांना आपल्या धनाचा गर्व होतो, त्यांना अभिमान होतो. त्यांना वाटते की जगातील सर्व ऐश्वर धनसंपत्ती माझ्याजवळच आहे, माझ्या इतका ह्या जगामध्ये कोणीच धनवान नाही. हे तर सर्वांना कळायला हवं आणि सर्वांनी पाहायला देखील हवं. या निमित्ताने कुबेर देवतांच्या मनामध्ये येतं की सर्व देवलोकांना आपल्या घरी भोजनासाठी आमंत्रण द्यावं. त्या निमित्ताने आपल्याजवळ असलेले धन सर्व देवलोकांना दाखवण्यात येईल आणि त्यांना समजेल की माझ्या एवढा गर्भ श्रीमंत कोणीही नाही. माझ्याकडे जी धनसंपत्ती आहे ते एक एक करून सर्व देवलोकांना मी दाखवणार आहे. त्यांना सांगणार आहे की माझ्या एवढा श्रीमंत धनदौलत व्यक्ती कोणीच नाही. असा विचार करून कुबेर देवता सर्वात प्रथम कैलास पर्वतावर म्हणजेच शिवशंकर भोलेनाथ यांच्याकडे जातात आणि त्यांना म्हणतात, हे भोलेनाथ, आज मी माझ्या घरी तुमच्यासाठी भोजनाचे आमंत्रण घेऊन आलेलं आहे. तुम्ही माझ्या महालामध्ये येऊन भोजन करावे अशी मी तुम्हाला विनंती करत आहे. तसे तर मी सर्व देवलोकांना सांगणार आहे, पण सर्वात प्रथम आज मी तुम्हाला आमंत्रण देत आहे. त्यानंतर इतर देवलोकांना देवगणांना मी सांगणार आहे. तर कुबेरांच्या मनातले शिवशंकर हे सर्व काही जाणून असतात. त्यावर ते कुबेर महाराजांना म्हणतात, क्षमा करा, मला तुमच्या घरी भोजनासाठी येणे जमणार नाही, परंतु तुम्ही नाराज होऊ नका. मी माझ्या स्थानी गणेशला तुमच्यासोबत आवर्जून पाठवेन, त्यास तुम्ही भोजन द्यावे. असे म्हणून कुबेर देवता व श्री गणेश त्यांच्या घरी येतात. घरी आल्यावर कुबेर सर्वप्रथम श्री गणेशाला आपल्याजवळ असलेल्या धनसंपत्तीचे प्रदर्शन दाखवतात आणि म्हणतात की हे बघा, माझ्याजवळ किती धन ऐश्वर्य आहे, आता तुम्ही भोजनासाठी सुरुवात करावी. असे म्हणून श्री गणेशाला कुबेर देवता भोजन महालामध्ये घेऊन जातात आणि म्हणतात, हे बघा गणेशा, आज मी तुम्हाला सोन्याच्या ताटामध्ये जेवण वाढत आहे. पंचपक्वानांनी हे ताट मी सज्ज केले आहे. माझ्या महालातील प्रत्येक वस्तू ही हिऱ्या मोत्यांनी सोन्यांनी मढलेली आहे. मी प्रत्येक वस्तू सोन्यापासूनच बनवलेली आहे. तुम्ही निश्चिंत होऊन अगदी आनंदाने भोजनासाठी सुरुवात करावे. त्यानंतर श्री गणेश देखील अगदी आनंदाने भोजन ग्रहण करायला सुरुवात करतात. त्या ताटामध्ये कुबेरांनी अनेक प्रकारचे गोड पदार्थ बनवलेले असतात. गणपती अगदी आनंदाने सर्व पदार्थ ग्रहण करतात. थोड्या वेळाने संपूर्ण ताट रिकामे होते आणि गणेशजी पुन्हा कुबेरांना म्हणतात, हे कुबेर महाराज, माझ्या ताटातले संपले आहे, तुम्ही आणखीन परत मला सर्व पदार्थ आणून द्यावे. असे म्हटल्यावर कुबेर म्हणतात, जशी आज्ञा. असे म्हणून पुन्हा सर्व ताट गणपतीला भरून देतात. आणखीन थोड्या वेळाने गणपती पूर्ण ताट रिकामे करतात. असे 2-3 वेळा होते आणि गणेशजी म्हणतात, आणखीन आणा, आणखीन आणा. कुबेर दमून म्हणतात, श्री गणेशा, आता माझ्या घरातील सर्व अन्न संपलेले आहे. मग गणपती म्हणतात, मला आणखीन हवे आहे, माझे पोट अजून भरलेच नाही. मग तुम्ही असे करा, घरातील सर्व काही फळभाज्या आहेत ना, ते घेऊन या, ते मी खाईन. तर कुबेरजी ते देखील गणपतीला आणून देतात आणि गणेशजी ते देखील खातात. यावर कुबेराला लक्षात येते की श्री गणेश आपला अहंकार नष्ट करत आहेत, आपला अहंकार चूर चूर करत आहेत. त्याला आपली चूक लक्षात येते आणि त्यांना वाटते की माझ्या अहंकारामुळेच श्री गणेशाचे पोट भरत नाहीत. त्यांना त्यांची चूक लक्षात येते. ते अगदी मनापासून श्री गणेशासमोर उभे राहतात आणि हात जोडून त्यांना म्हणतात, हे श्री गणेशा, मला माझी चूक कळाली आहे. मला जो वैभवाचा गर्व झाला आहे तो आजपासून मी अजिबात करणार नाही. असे म्हणून गणेशजीला ते अगदी मनोमन माफी मागतात आणि गणेशजी देखील त्यांना पटकन क्षमा करतात आणि तिथून निघून जातात. ते कैलास पर्वतावर जात असताना आपले वाहन उंदरावर बसून जात असतात. भरपूर जेवल्या कारणाने उंदराला त्यांचा बोजा सहन होत नाही.
जात असताना लटपटून दोघेही रस्त्यामध्ये खाली कोसळतात. खाली पडल्यामुळे श्री गणेशांचे कपडे घाण होतात आणि त्यावर ते उंदरास म्हणतात, अरे हे बघ तू काय केलंस, तू मला खाली पाडलंस आणि मी पडलो म्हणून माझे कपडे खराब झाले. इतक्यात श्री गणेशाला कोणाच्या तरी हसण्याचा आवाज ऐकू येतो. इकडे तिकडे पाहतो तर कोणीच नसते. इतक्यात त्यांची नजर आकाशात असलेल्या चंद्राकडे जाते. पाहतो तर काय, साक्षात चंद्रदेव गणेश यांच्याकडे पाहून हसत असतो. हे पाहून श्री गणेशाला खूप राग येतो. ते खूप क्रोधित होतात आणि चंद्रदेवताला श्राप देतात. हे चंद्रदेवता, तुला तुझ्या चमकण्यावर खूप गर्व आहे ना, तर आता मी श्राप देत आहे की आजपासून तुझी जी चमक आहे ती कमी होत जाईल. इतक्यात चंद्रदेवताला त्याच्या चुकीची समज येते आणि ते पटकन श्री गणेशाजवळ येऊन म्हणतात, हे श्री गणेशा, मला माझी चूक कळाली आहे. मी तुमच्यावर हसायला नको हवी होतो. तुम्ही कृपया करून तुमचं श्राप परत घ्यावा. सतत विनंती केल्यावर श्री गणेशाचा राग, त्यांचा क्रोध कमी होतो. त्यावर श्री गणेश म्हणतात, हे चंद्रदेव, मी माझा श्राप दिलेला परत तर नाही घेऊ शकत आणि तो पूर्ण रूपाने समाप्त देखील नाही होत, परंतु प्रत्येक महिन्यातून एकदा ह्या श्रापाचा तुमच्यावर परिणाम मात्र नक्की होणार. त्यावेळेपासून अमावस्येच्या दिवशी चंद्रमा अजिबात नाही दिसत. सोबतच श्री गणेश चंद्रदेवताला वरदान देतात की माझ्या प्रत्येक चतुर्थीला लोक तुमची देखील पूजा करतील, माझ्यासोबत तुम्हाला देखील अर्घ्य देतील, त्याशिवाय त्यांचे व्रत पूर्ण होणार नाही. म्हणून भक्त हो, श्री गणेशाच्या प्रत्येक संकष्टीला चंद्रमाची पूजा केली जाते. तर श्री गणेश चतुर्थीनिमित्त आजची ही कथा तुम्हाला ऐकून खूप आनंदी, खूप प्रसन्नता वाटली असेल अशी मी आशा व्यक्त करते आणि आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवते. पुन्हा भेटूयात एका नवीन कथेमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.